मुंबई महापालिकेत गट स्थापनेसाठी काँग्रेसची लगबग सुरू आहे। काँग्रेसचे 24 नगरसेवक बेलापूरच्या खरतर कोकण भवनात आहेत। मुंबई बाहेर जाऊ नका, नगरसेवकांना पक्षश्रेष्ठींच्या सूचना मिळाल्या। शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे। संजय राऊतांनी ठाकरेंची शिवसेना संपवली, आता एकाच निवडणुकीत मनसे संपवून टाकली, अशा शब्दात शहाजी बापू पाटलांनी टीका केली आहे। दोघांचेही पक्ष संपवण्याची राऊतांनी सुपारी घेतली असं देखील ते म्हणाले। संजय राऊतांना उद्धव साहेबांची शिवसेना संपवली, आता एका दणक्यानं मनसे संपून एकाच निवडणुकीत टाकलेली आहे आणि उर्दी सुरदी दोघांचाही पक्ष संपवायची ही सुपारी संजय राऊतांनी उचललेल्या ही महाराष्ट्रानं ओळखली। शहाजी बापू पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली। शिंदे आणि दादा भुसेंच्या भाजपसोबत चर्चेच्या सूचना आहेत। भाजपसोबत न जुळल्यास वेगळा विचार करण्याच्या सूचना पाहायला मिळतात। सांगोल्यात भाजप, शिवसेना, आरपीआय एकत्र लढणार आहे। तालुक्यात वेगवेगळ्या पक्षाबरोबर चर्चा सर्वत्र सुरू आहे। आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि सध्या निवडणुकीचे प्रमुख शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी सर्वांना सूचना दिल्या, पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा करा आणि तिथं तुमचं जुळं चुकून नाही दुर्दैवानं तर दुसरा विचार करा। सांगोल्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे तीन पक्ष एकत्र येऊन लढणार। भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा विजय वडेट्टीवारांनी केला। मुनगंटीवारांच्या गटातील नगरसेवक वेगवेगळ्या हॉटेलमध्ये आहेत, जो जिता वही सिकंदर असं देखील वडेट्टीवार म्हणतात। त्याचं उत्तर मी दिलं आहे, भाजपचे नाही, उलट भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहे। त्यामुळे आमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रश्नच नाही दूरपर्यंत। हे काहीतरी हवेवर तीर मारण्याचा प्रकार आहे तो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।